आजचा मुद्दा आहे पहिला, आपला जो देव आहे का नाही, जशी परिस्थिती बदलते तशी जी माणसं बदलतात का नाही, हालेलुया, अशा लोकांचा आपला परमेश्वर नाही. परिस्थिती बदलते तशी बरीचशी माणसं काय करतात, बदलतात. जसा प्रसंग असेल, जसा प्रसंग येईल तशी माणसं बदलतात. देवाला सगळ्यात जास्त त्रास कुठल्या गोष्टींचा होत असेल तर ह्या गोष्टींचा होतोय. बदलणारी जी लोक जी आहेत का नाही, ह्या लोकांचा परमेश्वराला फार त्रास होतोय. एक अशी ती नाहीत, स्थिर अशी ती नाहीत, एक निश्चय केलेली ती माणसं नाहीत. कुठेतरी आव आणून, कुठेतरी ढोंगीपणा आणून परमेश्वराच्या बरोबर वागतात. ह्या लोकांचा परमेश्वराला प्रचंड त्रास होतो. हालेलुया. बघा, जे देवानं माझ्या आत्म्यात घातले ते मी तुमच्याशी बोलायला लागलो. आणि देवाचं वचन हे अशा प्रकारचं असतं, ते आमच्या मज्जातंतूला, ते आमच्या जीवाला, ते आमच्या प्रत्येक गोष्टीला भेदून आरपार जाणार असं वचन आहे. हालेलुया. ज्याला कोणाला पाहायचं असेल मी काय शिकवा लागले, त्याने डोळे झाकून प्रभूला विनंती करून बघू शकता की देवा, हा माणूस जो बोलायला लागलेला आहे तो खरंच तुझ्यापासून आहे. देवाला अशा लोकांचा त्रास होतोय जे परिस्थितीनुसार बदलतात, जे ढोंगीपणानं प्रभूच्या समोर वागतात, जे ठाम असे नाहीत, ज्यांनी निश्चय असा केलेलाच नाही प्रभू बरोबर. हालेलुया. बाप्तिस्मा करताना जे काही बोलले ते बोलले, ते कधीच परत त्यांनी ते पाळलं नाही. अशा लोकांचा परमेश्वराला फार त्रास होतोय. हालेलुया. मी म्हणत नाही परमेश्वर त्यांना सोडतो, तो दयाळू देव आहे. तो उदया पुत्रासारखा आपले डोळे त्याच्याकडे लावून आहे. हालेलुया. परमेश्वर त्याला सोडत नाही असं नाही मी म्हणत, पण परमेश्वराला त्याचा त्रास होतोय. जे निश्चित नाहीत, ठाम नाहीत, जशी सिच्युएशन येईल तसं बदलतात. हालेलुया. आलं एखादं मोठं संकट, झाली बदलली, संकट निघून गेलं की लगेच उपवास, लगेच प्रार्थना, लगेच मग गीत. जरा वाईट दिवस आले, झालं सगळं सोडून बसायचं. आणि मग परमेश्वरानं कार्य केलं, लगेच देव चांगला आहे, देव चांगला आहे, देव चांगला आहे. हालेलुया. देवाला अशी लोक आवडतात जी दुःखात आणि सुखात एकसारखी राहतात, देवावर एकसारखं प्रेम करतात. काय तुम्ही तसे आहात? हालेलुया. चर्चमध्ये असलं की देवाचा गौरव, जगामध्ये गेलं एखादी वाईट गोष्ट दिसली लगेच भुरळ पडायचं, मग कुठला देव कुठलं काय सोडायचं आणि त्याला जवळ काय, लगेच पागळून जायचं. एखादा वासना संदर्भात सैतान पुढे अटॅक करायला लागलेला आहे, लगेच घायल होऊन जायचं आणि लगेच त्याला वशून द्यायचं. आतून आत्मा म्हणत असते, अरे प्रभू, अरे येशू. लगेच आम्ही म्हणतो, जावे किती मस्त आहे, हे परत दिवस येणार आहेत का, ही वेळ परत येणार आहे का, आणि लगेच त्याला कवटाळायचं. हे अशा लोकांचा परमेश्वराला त्रास होतो. अशा ढोंगी लोकांचा परमेश्वराला त्रास होतो. काय तुम्ही असे आहात निश्चित ठाम की काही येऊ दे, कसंही सैतान अटॅक करू दे, मी प्रथम स्थान माझ्या परमेश्वराला आणि माझं भय मी माझ्या परमेश्वराचं धरणारा असा असेल. काय काय मनुष्य इथं असे आहेत, झाली गोळा झाली की बसलीत की कधी कधी ते काय काय बोलून कसं कसं पाप करायला लागले ते ह्यांच्या यांना कळत नाही. बोलता बोलता हे काय काय बोलून जातात ह्यांना कळत नाही.
होय, अशी माणसं आहेत. जरा ग्रुप जमला आणि जरा काहीतरी चर्चा सुरू झाली, अरे बोलत 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 मी असं काय 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 बोलत जातो, तिथं पापात पडतो, तिथं प्रभूचं भय पायदळी तोडवतो. म्हणून बायबल म्हणतो, बोलताना धिम्म राहा. तुम्ही भेटा, तुम्ही एकत्र या, पण बोलताना मी काय बोलतोय ह्याचं भान असलं पाहिजे. कारण की बायबल आम्हाला सांगतं, जीभ ही नरकाकडे नेणारी वाट आहे. ही भांडण उत्पन्न करते. ही काय करते माहितीये का? जीभ जी आहे का नाही, ती अग्नी, ती वणवा पेटवते. ती एकमेकांच्या बद्दल नफरत सुद्धा तयार करते. ती एकमेकांच्या बद्दल वैरत्व तयार करते. आणि आपण ज्यावेळेस एकत्र बसताना, आपण ज्यावेळेस एकत्र बोलत असताना याचं भान ठेवा की अरे मी बोलता बोलता कदाचित माझ्या परमेश्वराचं भय सोडून दिलंय का, आणि मी काहीही बोलायला लागलेलो आहे का. एखाद्या देवाची दासी तिथं घ्यायची, एखाद्या देवाचं लेकरू तिथं घ्यायचं, एखाद्या देवाचा दास तिथं घ्यायचा, बोलता 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 असं काय 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 बोलून जायचं, आणि स्वतःला दुःखाचा वाट, दुःखाला मोकळी करून द्यायची, त्या सैतानाला मोकळी करून द्यायची. समजायला लागले ना मी काय म्हणतोय? हालेलुया, हालेलुया. देवाच्या लोकांनो, देवाला अशी लोक परिस्थितीनुसार बदलणारी, किंवा पुढे काय होतंय त्याच्यात लगेच स्वतःला घाळ करणारी लोक अजिबात परमेश्वराला आवडत नाहीत. हालेलुया. जे ठामपणानं प्रभू बरोबर राहतात ते लोक परमेश्वराला आवडतात. हालेलुया. जी परमेश्वराला प्रति सेकंदाला घाबरतात, भय करतात की अरे मी काय चुकीचं तरी बोलत नाही ना, अरे मी काय चुकीचं तरी काय वागत नाही ना, अरे मी काय चुकीचं काय करत तरी नाही ना, अशी जी वारंवार 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 स्वतःला पाहतात ती लोक परमेश्वराच्या फार जवळ आहेत. हो, हालेलुया. आणि देव त्यांचा अद्भुतरित्या उपयोग करून घेतल्याशिवाय राहणार नाही. समजा लागले? माझं हृदय का माहित आज असं भग्न झालंय, का माहित नाही मला. या मंडळीसाठी देवाचा आत्मा मला असं का सांगत होता की तू त्यांना सांग. हालेलुया. देवाचा आत्मा म्हणत होता त्यांना सांग, ते कदाचित कुठेतरी माझ्यापासून, त्या माझ्या ओघापासून कुठेतरी दुरावले जायला लागलेले. हालेलुया. नका, ठाम राहावा. मला प्रभूचं भय धरायचंय, भले मग पुढे काहीही घडू दे, मला बदलायचं नाही आहे, मला बदलायचं नाही आहे. हालेलुया. म्हणा, मला बदलायचं नाहीये, मला बदलायचं नाही. हालेलुया. चाहे तिथं काही. आज माणसं चर्चला येतात, प्रार्थना करतात, मोठमोठ्याने स्तुती भक्ती करतात, आणि लगेच चर्च मधून गेल्यानंतर लगेच सैतान काहीतरी अटॅक करतो, लगेच ते म्हणतात जाऊ दे देव, हे किती भारी वाटतंय, मला व्यसन किती भारी वाटतंय, मला वासना किती भारी वाटते, मला एखाद्याबद्दल बोलायला किती भारी वाटते, मला दासाबद्दल काढायला किती किती भारी वाटतंय. हालेलुया. देवाला त्रास होतोय. तुम्ही एकत्र येतात त्यावेळेस देवाला आनंद होतो, पण ज्या वेळेस तिथं देवाच्या वचनाची भाकर मोडायचं सोडून ज्यावेळेस कोणती तरी दुसरीच भाकर मोडली जाते आणि पट्टा चालू होतो, तुम्हाला समजत नाही. एखादा माणूस जास्त बोलतो का नाही, त्यावेळेस लक्षात ठेवा तिथं सैतान काम करायला सुरुवात करत असतो. जिथं प्रमाणाच्या बाहेर बोललं जाते, जिथं प्रमाणाच्या बाहेर गाठी बिठी व्हायला चालू होतात, बराच तास, 2 तास, 3 तास, 5 तास एकत्र येणं व्हायला लागले, लक्षात ठेवा तिथं सैतान काम करायला प्रयत्न करतो. त्या बोलण्याच्या नादात, त्या ह्याच्या नादात त्यांना समजत नाही, पण तिथं सैतान काम करतो. म्हणून तर परमेश्वराचं वचन म्हणतो, बोलताना तू धिम्मा राहा,
मंडळी सुद्धा एकत्र येत होती, मी ती पुढे जाणारच आहे तुम्हाला तिकडे घेऊन. पण किती भाकर मोडणे इतपत, प्रार्थना करणे इतपत, बाकीच्या कोणत्याही गोष्टीसाठी मंडळी एकत्र येत नव्हती. आम्ही म्हणू शकाल का? जगात काय चाललंय, कुठं काय चाललंय, कसं काय चाललंय हे बोलण्यासाठी मंडळी कधीच एकत्र येत नव्हते. तुम्ही प्रेषितांची कृती याचा 3रा अध्याय वाचा, बायबल आम्हाला सांगतात की ते भाकर बोलण्यासाठी, प्रार्थना करण्यासाठी एकत्र यायचे. आणि तेवढंच झालं की निघून जायचं, कारण की माहित होतं त्यांना जास्त जिथं वेळ दिला जातो प्रमाणाच्या बाहेर, तिथं काय होतं माहित आहे का? सैतान काम करून निघून. आणि आपण पण ती कंट्रोल करू शकत नाही. बघा, जास्त वेळ तुम्ही एखाद्याला दिला का नाही, आपण पण स्वतःला कंट्रोल करू शकत नाही. ओघाच्या भरात, भावनेच्या भरात काय 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 बोलून जातो ते आणि पाप करतो. मावशी मला दरवेळेस म्हणजे, दादा राहा की नाही, वचन झालं, प्रार्थना झाली, मंडळी म्हणत असं पास्टर वेळच देत नाही. नाही, परमिशनच नाही आम्हाला तशी. देवाचा आत्मा म्हणून ते बोललायस ना, आता देवाच्या वचनाचं काम त्यांच्यामध्ये घडू दे. कारण की तू जर तिथं राहिलास तर ते सोडून देतील आणि भलताच विषय आणि भलत्याच गोष्टी तिथं व्हायला सुरुवात होते. भलत्याच म्हणजे मंडळी कशी, काय कसं, पण ते वचन कुठतरी बाजूला नाही. कोणी असं समजून घेऊ नका पास्टरला घराची लय ओढ आहे, कधीच सोडून दिले. माझं जगणं फक्त मंडळीसाठी, त्या देवाच्या कामासाठी आणि कार्यासाठी. मी माझ्या देवाला कायम प्रार्थना करतो, उजागऱ्यांक. मी माझ्या परमेश्वराला कायम प्रार्थना करतो, प्रभू मला सोनं किंवा मला चांदी हे माझ्यासाठी प्रिय नाही, तू जे माझ्यामधून काम करतोस ते माझ्यासाठी लय प्रिय आहे, मी म्हणतो. आणि खोटवाडे असो देवाला विचारा. लोक म्हटलं, प्रभू हे सोने, हे चांदी, हे साठवणूक काय करायचंय घेऊन? मला आनंद आहे, हित आहे की एखादी व्यक्ती साक्ष देते, पास्टरांनी प्रार्थना केली, माझ्या जीवनात कार्य घडलं. बाप, हे माझं धन आहे. कुठला पैसे गोळा करायसाठी मी येत नाही. पैसे गोळा करायचं असतं का नाही प्रकाश, तर दशमांश कधी असतो? 1 ते 10 तारखेपर्यंतच आहे का नाही, तेवढ्याच टायमिंगला आला असतं. बाकीचे 3 आठवडे म्हटलं असतं, करा प्रार्थना तुम्ही. सगळ्यांना प्रश्न पडतोय, पास्टर एवढ्या लांबून येते, एवढ्या लांबून येते, पैशासाठी नाही यायचं असतं तर मी म्हटलं असतं आठवड्याच्या त्या दशमांश घ्यायसाठी तेवढा येतो, बाकीचे 3 आठवडे मी प्रार्थना. काय नाही हो गरज. देवा तू माझ्याकडून काम करतोस हेच माझ्यासाठी फार मौल्यवान आहे, हेच माझ्यासाठी फार महत्वाचं आहे, हाच माझा आनंद आहे. कोणी असं म्हणायचं नाही की पास्टर आमच्यामध्ये थांबत नाही लगेच जातात, पास्टरना आमची काळजीच नाही. अहो, 1 आठवडा इकडे नाही आलो की आत्मा माझा आतून रडतोय की प्रभू तो टपून बसलाय धाड घालण्यासाठी, आणि आज जर ती सहभागितेत आली नाही तर तो कार्य करील, गेलं पाहिजे मला. मग किती अशक्तपणा असू दे, किती त्रास असू दे, किती दुखणं असू दे, तुम्ही पण कल्पना करू शकता की ते काय काय आहे. देवाची लोक आम्ही अशा गणतीतले माणसं नसावी जे आमच्यावरचा ताबाच आम्ही घालवून देतोय. समोर दारू दिसू दे, गेला माझा ताबा. समोर तंबाखू दिसू दे, गेला माझा ताबा. समोर एखादी स्त्री किंवा एखादा पुरुष दिसू दे, गेला माझा ताबा. एखादं मोबाईल मध्ये काय वाईट बघू दे, गेला माझा ताबा. एखादी वाईट परिस्थिती बघितली, गेला माझा ताबा. अशा ढोंगी लोकांचा आणि अशा परिस्थितीनं बदलणाऱ्या लोकांचा प्रभूला वेट आहे. हो, प्रभूला त्रास होतो या लोकांचा. हालेलुया. म्हणून ही माणसं आशीर्वादापासून लांब आहेत, म्हणून या आशीर्वादापासून लांब आहेत प्रभू म्हणतो. म्हणून तुम्ही स्वतःकडे पहा. माझा देवाचा आत्मा मला सांगत आहे की त्यांना सांग वरडून, त्यांना सांग असं घायाळ होत बसू नका, त्यांना सांग असा ताबा देत बसू नका. तर कसं प्रभू तुमच्यामधून काम करून घेईल, कसं प्रभू तुम्हाला आशीर्वादित करेल. प्रभू म्हणतो तुम्ही भेटा, तुम्ही एकत्र या, मी पुढे येणार आहे त्या वचनांकडे. पण प्रमाणाच्या बाहेर जर तिथं होत असेल तर तिथं सैतान ताबा घेईल, लक्षात ठेवा. आणि बोलण्याच्या द्वारे तिथं पाप करून बसेल. हालेलुया. मी कायम प्रभूसाठी तयार असतो, कायम प्रभूसाठी तयार. कुठलीही परिस्थितीमध्ये मी घायाळ होणारा माणूस, ताबा सुटणारा असा माणूस नसावा.
हालेलुया. पटत असेल तर देवासाठी टाळी वाजवा. निर्गम याच्या पुस्तकामध्ये सांगितलंय, ही अशी माणसं इस्रायल मध्ये होती. प्रभूनं मिस्रातून बाहेर काढलं. हालेलुया, हालेलुया. जरा टाळी वाजवूया प्रभूसाठी. प्रभूनं मिस्रातून बाहेर काढलं, तांबड्या समुद्रातून प्रभू त्यांना बाहेर काढलं. पाणी उभा राहिलेलं त्यांच्या बाजूला, आणि ते तांबड्या समुद्रातून चालत 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 पलीकडे गेले. आणि ज्यावेळेस फारो राजाचं सैन्य, त्याचे मोठे मोठे बलवान असे सैन्य अशी ज्यावेळेस पुढे येत होते, त्यावेळेस प्रभूने ते पुन्हा सरळ, आपली लोक जाऊ दे. मग ते इस्रायलींनी लय गुणगान गायलं. तुम्ही निर्गम याच्या 15व्या अध्यायामध्ये वाचलात तर तिथं असं लिहिलेलं आहे, असं लिहिलेलं आहे की मोशेने आणि इस्रायलांनी दोघांनी मिळून देवाची स्तुती केली. ते मोठमोठ्याने म्हणाले, काय यहोवाचा उजवा हात आहे, काय यहोवाचा उजवा दंड आहे, काय त्याचं सामर्थ्य आहे, काय त्याचा पराक्रम आहे, काय त्याचं वैभव आहे, कोण त्याच्या समोर उभा राहील. त्यानं सगळे एवढा मोठ्या फारोला त्यानं समुद्रात गाडून टाकलो. अशी ते मोठमोठ्यानं गाणी म्हणा लागले, स्तुती करायला लागले, स्तवन करायला लागले. हालेलुया. आणि तेथून थोड्या अंतरावरती ते पुढे गेले. जर तुम्ही 22 15च्या अध्यायातलं 22वं वचन जर तिथं वाचायला गेलात, 22, 23, 26, बायबल म्हणतं, आणि लोक मोशे विरुद्ध कुरकुर करून म्हणाले, आम्ही काय प्यावं. समुद्रातून, तांबड्या समुद्रातून बाहेर आले, एवढा मोठा चमत्कार केला, हेही पण स्तुती आराधना केली, आणि जरा पाणी मिळेना. एक पाणी मिळालं, तलाव मिळाला, ते पण कडू होतं पाणी. झाली कुरकुर करायला, बदलली, गाळ होऊन गेली. सोडला ताबा लगेच मोशेला, हे मोशे, काय प्यायला पाणी नाही, आम्हाला काय मारणारच काय तो आम्हाला. हीच लोक जिथं काही तासापूर्वी यहोवाचा बाहू, यहोवाचा दंड, यहोवाचं सामर्थ्य गुणगान करत होती, तीच पुढे म्हणायला लागल्यात, मोशे काय कुरकुर करायला. असं तुम्ही नाही ना लगेच ताबा घालून द्यायचा. तिथं रविवारी मोठमोठ्यानं म्हणायचं, माझे जीवन झाले नवी, तुझ्या येण्याने नवी मिळे, सगळं सगळं काय 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 आहे का नाही. आणि रविवारी परत सोडायचा ताबा सगळा, चालू माझा पट्टा. आणि परत आणि समोर काय दिसलं, झाला पागाळा घडी, आले एखादं संकट संपलं. असे आहेत. म्हणून तर परमेश्वरानं हा अध्याय किंवा हे शब्द तुमच्या जवळ पाठवलेले आहेत. हालेलुया. प्रत्येक दिवसांवरती प्रभुत्व परमेश्वराच्या हातात आहे. लक्षात, प्रत्येक दिवसावरती अधिकार देवाला दिलेला आहे. त्या देवाची तुम्ही लेकर आहे, घाबरू नका. हालेलुया. बायबल आम्हाला सांगतं, मोशेला परमेश्वर म्हणाला, मी त्यांची कुरकुर ऐकल्या, असं तू झाड घेऊन तिथलं ते झाडाची फांदी त्या पाण्यात टाक आणि ते गोड होईल. आणि ते मोशेनं केलं, ती फांदी तिथं टाकली झाडाची तोडून, आणि मग ते पाणी गोड झालं, मग प्यायला लागले. आणि परत मग देवाला धन्यवाद. हालेलुया. तिथनं पुढे गेली, खजुराची 70 झाडं दिसलीत, भारी वाटलं, मस्त वाटलं, आणि परत धन्यवाद जय जयकार करत राहिलीत. आणि तिथनं पुढे अजून जरा प्रवास त्यांनी केला, झालं पोटाबद्दल कुरकुर करायला. मोशे, आम्ही मिश्रात होतो, पण आम्ही भाकरी खाऊन तृप्त होतो. काय म्हणायला लागली, भाकरी खाऊन तृप्त होतो, तो आम्हाला इकडे कशाला मारायला आणलायस काय.
उपाशी मारायला आणलायस काय तो आम्हाला? गेलीत विसरून. अरे त्यानं दुधाचा प्रदेश तुमच्यासाठी ठेवलाय. अहो तो तुमचं पाणी समुद्राचं उभा करू शकतो, तो कडू पाणी तुमच्यासाठी गोड करू शकतो. त्यानं तुमच्यासाठी खजुराची व्यवस्था केली. सगळं ती सोडून दिले त्यांनी, सगळं लगेच घालवला ताबा, घालवला लगेच शरीराचा ताबा, झाले पागाळे, लगेच कुरकुर करायला सुरुवात केली. हालेलुया. परमेश्वर मोशेला म्हणाला, काळजी करू नकोस, मी त्यांच्यासाठी आकाशातून मान्ना खाली पाडेन. पण परमेश्वर म्हणाला, मी त्यांची परीक्षा पाहणार. जो मान्ना मी पाठवेन तो एका दिवसासाठी बस. मी यांची परीक्षा करणार की ह्यांचा माझ्यावर किती विश्वास आहे. दररोज मी यांना मान्ना देणार, दररोज देणार मी मान्ना. 6 दिवस, 6 दिवशी तर 7व्या दिवसाला डबल मान्ना मी देणार आहे का नाही. असं सांग तू इस्रायलाला की मी दररोज तुम्हाला मान्ना देणार. आणि मी इथं त्यांची परीक्षा पाहणार. कोणालाही सांग की प्रमाणाच्या जास्त कोणी काय मान्ना साठून त्या दिवसाला पुरेल इतकाच तो मान्ना घ्यायचा. कोणाचं काय टणक वाजलं, कोण पैसे पाठवा लागले धडाधड. हालेलुया. त्या दिवसापुरताच मान्ना साठवून घेतो, जेवढं लागतंय तेवढंच. मी त्यांच्यासाठी दुसऱ्या दिवशी मान्ना तयार केलेला असणार. पण ही लोक खरोखर आहे 40 वर्षी हेनासनी देवानं मारलं, ह्यांच्या पिढीला मग नेलं परमेश्वरानं. उगाच नाही मारले ना, अशी ही लोक होती. देवानं सांगितलंय दररोजचा मान्ना परमेश्वराने ठेवलाय. काय जास्तीची घ्यायची काही गरज होती का? कायम अविश्वास देवावर, कायम देवाला हलकं समजायचं, कायम परमेश्वराला साधं समजायचं, कायम. काय येशू, काय परमेश्वर आहे, कायम एवढी चिन्ह चमत्कार केले. एवढं परमेश्वरानं 500 किलोमीटर वरून देवाचा दास आणलाय. 5 वर्ष अद्भुतरित्या परमेश्वरानं चालवलं, तरी कायम हलक्यात. देवानं सांगितलं होतं त्या दिवसाला पुरेल इतकाच त्यांनी मान्ना सांभाळून ठेवायचा. पण ह्या लोकांनी देवावरती अविश्वास, एवढा समुद्र दुभागलेला, कडू पाणी गोड झालेलं होतं, एवढं करून सुद्धा यांचा देवावरती अविश्वास. यांनी काय केलं, मान्ना ज्यावेळेस पडला लय खुश झाले, खाल्ले 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 खाल्ले, पोटभर खाल्ले आणि 4-5 दिवसात साठवून घेतले. कारण की यांना विश्वास नव्हता की उद्या देव देईल का नाही. यांचा देवावरती भरोसाच नव्हता. एवढी चिन्ह चमत्कार करून आज काही माणसं किंवा आपण काही तसे आहोत का पहा. एवढं परमेश्वरानं आमच्यासाठी केलंय, तरी आम्ही लगेच बदलतोय, लगेच पालटतोय, लगेच असं वाहून जातोय की काय काय पाप करतोय आमच्या मला कळत नाही. लगेच भय देवाचं सोडून देतोय, लगेच देवाला माती मोल किंमत देतोय आम्ही लगेच. आहेत का नाही असं? हाय काय पण लगेच समोर दिसत देव माती मोल डायरेक्ट. एखादं वाईट बोलायचं असलं देव माती मोल, जाऊ दे देव, पण ते भारी वाटते आम्हाला बोलायला. हालेलुया. समजा लागले का? कळायला लागले का? देवानं सांगितलं होतं, पण ह्यांनी, देव म्हटलं मी यांची परीक्षा पाहणार. आणि यांची देवानं परीक्षा पाहिली, देवानं मान्ना टाकला. तर या माणसाने 4-4, 5-5 दिवसात साठवून ठेवलं. बायबल म्हणतं ज्यांनी एक्स्ट्रा आपल्या प्रमाणाच्या बाहेर ज्यांनी साठवून ठेवलं त्याच्यात घाण आली आणि त्याच्यात किड पडली. प्रभू माझा शिस्तीचा परमेश्वर आहे, तो बोलतो तसं करणारा परमेश्वर आहे. त्यानं जेवढं ठेवलंय तेवढंच तुम्हाला मिळणार. काहीही तुम्ही करा, पराकष्टा पाक टोकाला लावून तुम्ही काही करा, त्यानं जे तुमच्यासाठी ठेवले तेच तुम्हाला मिळणार आहे. मंडळी हो, त्यानं जेवढं ठेवलेस तेच तुम्हाला मिळणार. हिनी घाईघाईनं परत मिळते का नाही, परत मिळते का नाही म्हणून साठवून ठेवलं, त्याच्यात किडे पडले. बरं, प्रभू पुढे हे म्हणाला, मी मागाशी सांगितलं, देव म्हणाला मी 6व्या दिवशी डबल देईन.
7व्या दिवसाला पुरेल इतकं तुम्हाला मी देईन. त्यावेळेस तुम्ही 7वा, काही फरक पडणार. पण ह्याने काय केलं, 6व्या दिवशी साठवून ठेवलं, ते ठेवलं आणि 7व्या दिवशी कटोरी घेऊन बाहेर आली. एवढ्या देवावरती विश्वास, एवढ्या देवाला खालचा पण, एवढी देवाला वागणूक. आज बघा माझ्याकडून अशी देवाला वागणूक मिळते नाही एवढी. हालेलुया. इतका पण परमेश्वरावरती अविश्वास बरा नाही, इतकं पण त्याचं नाव पायधळीत तुडवणं बरोबर नाही. हालेलुया. लगेच असं ताबा सैतानाला देणं, लगेच असं पागळणं, लगेच असं बोलता बोलता पास्टर असू दे, मंडळीतलं कोण पवित्र प्रामाणिक लेकरू असू दे, किंवा काय काय असू दे, पाक अरे त्याच्या दासाला बोलल्यानंतर देव काय करेल, काय बोलेल, इकडं तिकडे काय नाही, चांगलंच झाडून. हालेलुया. असा स्वतःचा ताबा घालवू नका. एवढं तिने देवावरती अविश्वास ठेवला.